टीव्ही सत्यमेव व्रतम। अतिशय चुरशीची असलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर पार पडली। ही विधानसभा निवडणूक आतापर्यंत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीपेक्षा वेगळी होती। त्याचं कारण आतापर्यंत एकमेकांसमोर पक्ष उभे होते, मात्र या निवडणुकीत एकमेकांसमोर दोन गट उभे होते, म्हणजेच दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस। यामुळे या विधानसभा निवडणुकीची चर्चा ही संपूर्ण भारतभर होतीये। आता या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे तर 23 तारखेला कळेलच। मात्र आतापर्यंत झालेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीकडे कल दिसत आहे। हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 3 विधानसभा आहेत, ज्यामध्ये हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या विधानसभांचा समावेश होता। हिंगोली विधानसभेमध्ये प्रमुख लढत विद्यमान आमदार भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रुपाली पाटील गोरेगावकर विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यात लढत आहे। याशिवाय अनेक उमेदवार हिंगोली विधानसभेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कळमनुरी विधानसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी 2 शिवसेनेमध्ये लढत आहे, म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संतोष बांगर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर संतोष टारपे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर दिलीप मस्के विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर अजित मगर विरुद्ध इतर उमेदवार कळमनुरी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। वसमत विधानसभेचा विचार जर केला तर वसमत विधानसभेत 2 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टक्कर आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजू नवघरे विरुद्ध जनसुराज्य पक्षाचे पादेश्वर महाराज विरुद्ध इतर उमेदवार नशीब आजमावत आहेत। विधानसभेचं मतदान झालेलं आहे, यामध्ये 3ही मतदारसंघात अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। आता प्रत्येक 3 विधानसभेत आमदार एकच होणार आहे, मात्र मतदान झाल्यानंतर सगळीकडे आकडेमोड तर कुठे तर्कवितर्क लावली जात आहेत। यामध्ये उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते हे आपणच विजयी होणार असल्याचा आणि गुलाल उधळून आपल्याच गळ्यात हार पडणार असं मोठे मोठे दावे करत आहेत। सामान्य जनता उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यामुळे गोंधळात पडली आहे, कारण प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या आत्मविश्वासानं आम्हीच विजयी होणार अशा प्रकारचे फक्त दावेच करत नाहीयेत, तर चक्क स्टेटस लावत आहेत। आता प्रश्न असा पडतो की प्रत्येक विधानसभेला एकच आमदार निवडून येणार हे सत्य असलं तरीही प्रत्येक आमदार, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आम्हीच निवडून येणार यांचा दावा करत आहेत। या हिशोबाने आमदार होणार तरी किती असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय। असो, मतमोजणी एका दिवसावर आली आहे, एका दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईल। तोपर्यंत तर्कवितर्क चर्चांना उधाण आलेलं आहे आणि याची मजा मात्र सामान्य माणूस घेत आहे। निवडून येऊन आमदार होणार तोच उमेदवार ज्यांच्यासोबत जनता जनार्दन आहे।